माझ्या आईच्या मैत्रिणी आल्यात. मैत्रिणी म्हणजेच मावशी आहेत माझ्या त्या. तुमचं नाव कसं? तकडचाव सांगा, आकडचाव सांगा. तकडचं नाव माझं वासंती वासुदेव परब. वासंती वासुदेव परब मुनग्याचा आपायचा आपईवाडी. हा. आणि अकडचा माडलीत सुना माडलीची प्रगती प्रकाश माळकर बेलाची वाडी. अच्छा, बेलाची मंदिरकडे. हा, बेलाची वाडी आमच्या बाजूला गाव आहे, तिथल्या आहेत त्या. तुम्ही? रजनी वासुदेव परब. रजनी वासुदेव परब. माहेर माझा मुनगे. हा. आता मी इलं बहिणीच्या गावात माडलीत बेलाच्या वाडीवरती. अच्छा. दिल्लीला मला बिरवाडे. आणि तुम्ही खास मैत्रीण? खास माझी मैत्रीण. जीवा भयाची बहीण म्हटलं तरी चालेल. हा, अशी आहे. बरोबर. तर तुम्ही व्हिडिओ बघून येलास? माका भेटा गेलास का मैत्रिणी भेटा गेलास? तुला पण भेटायला गेलो. दोघांना निरोप हँकाच होतं निरोप होता पण सगळ्या म्हणजे त्या निमित्ताने भरपूर आवडता असं तुका भरपूर होऊन दे. चला, तुझा व्हिडिओ बघून 2 वेळा मी व्हिडिओ तुझं 3 वेळा बघितलं. अच्छा अच्छा. असंच व्हिडिओ बघितलं, असंच बघितलं. असाच मोठा हो बाबा, हेच आशीर्वाद तुला. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी इथे रंगरंगोटीचं काम चालू आहे. सगळे इथल्या गावची मंडळी रंगरंगोटी करतायत. कधी झालो हा जीर्णोद्धार? जीर्णोद्धार झालो काय? मग आता अच्छा रिन्युएशन चालू. हा, हे डिझाईन सुंदर.
पेंटर का गांगेश्वर कला केंद्र खडे हायलेच. मळ्यातले. अच्छा, काय कसली पेंटिंग करता तुम्ही? गणपती वगैरे गणपतीची शाळा काय तुमची? चालू झालं काम? आता चालू झालंय, आता हे संपल्यावर ते चालू करणार आहे. हे संपल्यावर त्या चालू करतीलच काय? येऊया कधीतरी भेट देऊया. आणि ह्या मंदिरात कसले असले कार्यक्रम होतात? काय सगळे सप्त वगैरे दहिकाला सप्तो दहिकालो आणि होळी वगैरे असते. होळी वगैरे सगळे कार्यक्रम असतात. आणि खामकाठी कधी काढतात? दसऱ्यात दसऱ्याक. दहिकाला. अच्छा, खयच्याचे खामत? हे निशाण आपलं. अच्छा, हे निशान. तर नारायण देव. अच्छा, नारायण सातेरी जैन सातेरी गांगो गांगेश्वर पावनाई पावनाई रवळनाथ भूतेश्वर. भूतेश्वर. अच्छा, आणि इथे बारादापूर. अच्छा. काय गे आमका बोलवलं नाही गेलं कडे? आमका बोलवलं नाही गेलं कडे? अरे बाबा ती काय आहे एक माझ्या डॉक्टरकडे घेऊन गेलेलं आहे ना. अच्छा, का झाला? पडली. हो, पुढे हात गेलेलो. दे हात देते का? नाही, उभ्या राहत नाही का, तू उचलून घेतलो आता. अच्छा, खडे खायच्या डॉक्टरकडे? पंडित कुडाळ. आरामात आरामात. शूट करता तो रामरे बाबा नको रे जे बाकरू. नाही नाही, जग दिसत मंडळी आता आपण दर्शन घेतलंय मंदिरामध्ये जाऊन. आणि आपल्यासोबत हा भाऊ आहे. नाव काय तुझं? अक्षय माळकर. अक्षय माळकर. तर माझी जी मावशी आहे ना, तिचा मुलगा आहे. सो तो आपल्याला आता इथून झऱ्यावर घेऊन चाललाय. तर आपण झरा बघायला जाऊया. खूप सुंदर वाट आहे. तर आता आपण पोहोचलो आहोत झऱ्यावर. हे काय? हे गणपती ठेवतात विसर्जन. अच्छा. गणपती विसर्जन. हा गणेश घाट आहे त्यांचा. इथेच गणपती विसर्जन होतं. आणि खूप सुंदर हा साकव आहे पलीकडे जायला. आता तेवढंसं पाणी नाही आहे ना इकडे? काय कपडे वगैरे धुतात काय? कपडे वगैरे धुतात. अच्छा, तिकडे पडताळी वगैरे आहेत कपडे धुण्याच्या. सो तिकडे कपडे धुतात. आता पण धुतात? हो, आता पण येतात. अच्छा, ह्या काय? वरनं पाणी येतं. अच्छा, आणि त्या खाली जाता मग? हो, डायरेक्ट. ओके, मस्त झाला. पाऊस असं म्हणजे पावसानंतर आला असं तर तुला व्ह्यूज चांगले भेटले असते. अच्छा, पूर्ण ते घसरंडी आहे तिकडे. मग तिकडे तुम्ही पोहायला वगैरे जाता? तिकडे जातो. हा काय बांध घातलेला आहे तो. अच्छा. आणखी मोठा असतो, याच्यापेक्षा मोठा असतो. अच्छा, पाणी कमी झालं की काढतात तिकडे. अच्छा. नाहीतर असं. आणि हे प्यायचं पाणी आहे काय? हा, इकडे प्यायचं. हे म्हणजे खूप वर्षापासून ते चालू आहे, म्हणजे पिण्याचं पाणी. मग हे 12 महिने असतं की फक्त पावसाळ्यात?
आमची आणि माझी आई. आणि त्यांनी बसल्या जागेवर आता जवळपास 10-12 पानं चघळली आहेत. बोला तर मावशी, मला आता एक आठवण सांग तुमची बालपणीची. बालपणीच्या हा, काय गमती जमती तुम्ही कराच ते. जयंती म्हणजे कसं, आता हिने शाळा सोडल्या पण मुंबई सोडून शाळा इथे आपली थोडे दिवस ती गेली. नंतर तिने 10वी पर्यंत इथे शाळा तिने केली. अच्छा. नंतर 10वी शाळा सोडल्यावरती जास्त करून आमच्याबरोबर तिची मैत्रीण आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये जास्त असं आहे, कामाधंद्यात आम्ही त्याच्याबरोबर, ती आमच्या बरोबर. अच्छा म्हणजे खाणं उठणं बसणं सगळं आमच्या बरोबर असायचं. अच्छा म्हणजे जास्त परिचय म्हणजे भरपूरच तिचा आणि माझा हे होतं इतर लोकांपेक्षा. अच्छा म्हणजे दोघी तिघी मैत्रिणी आम्ही होतो, त्याच्यामधून ते एक गेली वाप झाली. अच्छा. बाकी सगळं म्हणजे आमचं पहिल्यापासूनच असं, म्हणजे आपलं कधी भांडण नाही, तणतण्या मैत्रिणींचे किंवा काय नाही, असं आपलं हास्य खेळायला आपलं सगळं आमचं घालून देतं. अजूनपर्यंत आम्ही तसंच ठेवतो. अच्छा, ठेवणार त्याच्यानंतर पण. चांगलंय चांगलंय. तर तुमची शाळा कोणती? आमची शाळा मराठीत होती. मी 4थी पर्यंत शिकले, जास्ती नाही. 4थी. आणि ती? मी पण 4थी शिकले. तुझी आईच फक्त जास्त शिकली आहे. हा हा हा. कारण ती कशी मुंबईतली आणि शिक्षण झालं ना त्यांचा. अच्छा. आणि आमची परिस्थिती तेव्हा नाहीच होती. शरभर तांदूळ बहीण आमका पिठला करून घालायची, पेजेचा पिठेळा म्हणून. अच्छा. हा खरा खोटा नाही. पेज पण नाही? पेज नाही, पण नाही. पेजेत घालायचं कुळदाचं पीठ हा हा हा. आणि ते शिजून खायचं. बापरे. एवढी खूप परिस्थिती आमची. दिवस आणि आम्ही मच्छी पण विकलेली आहे. मच्छी अच्छा. सगळं ही आणि आम्ही ही, कामात दोघांना. ही नाही कधी जायत होती, मच्छी नाही ना नाही. जायचं जायचं, होय. होतं. दिदी घे. असं आहे आमच्याबरोबर असायचं ना. पण आम्ही दुसऱ्या वाडीत जाऊन मच्छी वगैरे विकायची. पण पण एकाच आमचं वाडीत असं जाऊ ना, वेगवेगळ्या वाडीत वेगवेगळ्या वाडीवर फिरव. एकटाय मग एकच येऊ, एकदम एकटे येऊ. अच्छा. हा, फक्त सांगी असायची, मग ते एकटे जाऊया. आणि काय? ती मच्छी सुकत घालून जायचं आम्ही. खूप मस्त मजा करायची. रात्रीची सुकटा? सुकत घालून जा. नाही नाही, मच्छी आपण घालायची. अच्छा. दिवसाची मच्छी सुकत घालून जा, रात्रीची भरूक जा. आणि म्हणूनच ही पानं खाऊ शिकलो. अच्छा. गावात हेच, बाकी काय.
जी सर्व घरं आहेत आणि एका बाजूला इकडे मळा आहे, तिकडे मस्त तणस दिसते आणि ती ढोरा बांधून ठेवलाच की चराक सोडलेली आहे? तर ती ढोरं आहेत जी चरायला सोडलेली आहेत, मस्त ढोरं आहेत आणि मध्ये मध्ये ही जी झाडं आली आहेत ना त्यामुळे सौंदर्य उठूनच दिसतंय. तिकडे पण एक आजोबा आपले बैल चारायला सोडलेत. जोताचे बैल आहेत का ते? हो जातो. त्यांचे स्वतःचे. आणि हाय काय शेती होता? हे आता भात शेती. भात शेती. हो भात शेती. आता काय पाणी नसल्यामुळे काय माहिती येते काय भुईमुग नाही असे काय माहिती आवटी वगैरे काय नाही? काय नाही आवटी वगैरे नाही. पाण्याची सोय झाली तर होऊ शकता. पाण्याची सोय नाही, मिरची नाही, काय नाही. ते वांगी बिंगी सगळं लावायचं पहिल्यांदा. हो पहिल्यांदा. पण तेव्हा पाणी काय नाहीये? तेव्हा पाणी आमच्या व्हाळावर गेलाच ना. हा तिथून पाणी यायचं. ओके. मग आता बंद कसं काय झालं? आता ते नवीन योजना केल्यामुळे काय माहिती ते झरा ह्या झाला म्हणजे बुजला गेला, थोडासा बुजला गेला. त्यामुळे पाण्याचं प्रेशर होतं. पाण्याचा प्रेशर होतो ना, परिसरात बांधकाम झालं. ओके. तर म्हणजे एकंदरीत जे नैसर्गिक स्रोत आहेत तर त्यांचे जे झरे असतात ना हे अविरत 12 महिने चालू असतात. पण त्याच्या आजूबाजूला जर काही बांधकाम वगैरे झालं ना तर मग तिथे थोडंसं प्रॉब्लेम निर्माण होतो. तर ज्यावेळी पण आपण एखादी बोरवेल किंवा काही पाडायचा विचार करतो त्यावेळी थोडीशी चौकशी करून हे जे नैसर्गिक स्रोत यांना कोणताही धक्का न लागता बनवायचे आहेत याची काळजी इथल्या मंडई मुक्या प्राण्यांचं जे प्रेम असतं ना ते काही वेगळंच असतं. तर काका आपल्याला एक किस्सा सांगतायत. त्यांनी डांगमोडवरून एक बैल आणला होता. काय होतो किस्सा? ते लालो बाळो होतो, लालो काळो होतो. तर काय होते असं जाड आणि काय आम्ही आणलो आणि बांधलेलो. हा बर्ग्याला दोरी लावलं आणि ती बर्ग्याची की नाही दोरी तोडून परत गेला, परत जाग्यावर गेला मालकाकडे. हा मालकाकडे म्हणजे बघा आहे ना 3-4 किलोमीटर लांब. हा मालकाकडे गेला. मालकाकडे गेला होता. आम्ही शोधलं तर म्हणा बांधलेलो होतो. बांधलेलो तर आम्ही म्हटलं खुरसोन्याचे पैसे दिलं नाही आम्ही. अच्छा. हे दिलं पैसे आणि तुम्ही हात मारून पाठीवर द्यावा मग तो राहिला. मग गेला नाही. अच्छा. इतकी या म्हणजे किती खुरसोडणी म्हणजे खुरसोडणी म्हणजे बंधन असताना बंधन असतं. आता 4 पैसे 200 रुपये देऊचे लागतात वेगळे. अच्छा. म्हणजे ते एक तऱ्हेची ह्याच आहे म्हणजे देणगीचा. ओके. ते पण काय वरणी एक बैल आणलेलं होतं हम्म. मसूरसून आणलं तर काय म्हणते आम्ही गेलो 2-4 वेळा गेलो. तसंच आम्ही त्याला सांगलो तुम्ही हात मारून आमच्या बैलाच्या पाठीवर द्या. तसंच मारून दिला तर ते आहे की ना ते गाळवात तो चरायचो. गेलो काय गाळवात चरायचो. एकदा आम्ही 2दा आम्ही जेवून येलो त्यांच्याकडून. बैल बांधून ठेवलं आणि म्हणाल मालक म्हणता जेव्हा तुम्ही वालीची भाजी डाळ भात घाम घातले आणि 2 वेळा मी तसा गेलो आणि आणलं भावांनी.
यांचे मिस्टर ते, ही मावशी यांचे मिस्टर हे, आणि तो यांचा मुलगा. सो आणि ही तर माहिती असेल आपली मातोश्री. तर मंडळी तुम्हाला आज मी मालवण बेलाची वाडी फिरवली, इथली ही परबवाडी फिरवली, इथलं मंदिर पावनाई रवनाथ मंदिर, त्यानंतर मळा, त्यानंतर ही एकंदरीत वाडी आणि व्हाळा दाखवला. व्हाळावर आपण पुन्हा पावसाळ्यामध्ये मजा करण्यासाठी येणार आहोत. त्यानंतर अजून दुसरी पण वाडी आहे, नारायण मंदिर आहे, ते पण आपल्याला नारायण मंदिर ते पण आपल्याला पाहायचं आहे. सातेरी मंदिर देखील आहे, ते पण आपल्याला पाहायचं आहे. पण हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतोय. हा जो परिसर आहे खूप सुंदर परिसर आहे, निसर्गरम्य गाव आहे हे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा. जिथे कुठे असाल तिथे कोरोनापासून सांभाळून राहा आणि पाहत राहा मुक्काम पोस्ट कोकण. चला चला, बाय 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 बाय. सोहेल बाबा सांभाळून कथा कर. हा हा चला भाऊजी. बॉडी पण नाही घातली फोटो